मेहता का उल्टा चष्मा। तुम्ही सगळेजण जेव्हा गणपती बाप्पाचं दर्शन घ्याल तेव्हा गणपती बाप्पा थोड्या वेगळ्या प्रकारे तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत. वेगळ्या प्रकारू नाही म्हणजे एक्झॅक्टली काय आहे? हो काय होणार आहे मुलांना? काहीतरी सांगा ना. ते सध्या आम्ही फक्त रीटा ताईला सांगणार आहे, जेणेकरून ती तिच्या न्यूज चॅनल थ्रू सगळ्यांना ही बातमी देऊ शकेल. या रीटा ताई, आम्ही दाखवतो तुम्हाला. लवकर या, लवकर या. या, या, या. चला, 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 लवकर चला. बंद करा, बंद करा. मला लवकर सांगा तुम्ही काय केलं, मी खूप एक्साइटेड आहे. रीटा दीदी सांगतो. गोली पिंकू गोगी जा पटकन पोझिशन घ्या. अरे सगळे हे काय आहे, काहीतरी सांगा. रीटा दीदी तुम्ही फक्त गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करा आणि गणपती बाप्पा आशीर्वादाच्या रूपात काही ना काही नक्की देतील. ओके चल चल अरे चल, चल. पण गोली हे विघ्नहर्ता, सर्वांचे विघ्न दूर कर आणि त्यांचं आयुष्य सुखांच्या फुलांनी भरून टाक. गणपती बाप्पा तू तर चमत्कार केलास खरंच. दिस इज अमेझिंग. मोदक सुद्धा. थँक्यू गणपती बाप्पा, थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया. रीटा दीदी कसं वाटलं? अमेझिंग. कसं केलं तुम्ही? इट्स सो गुड. रीटा दीदी यावर्षी गोकुळधामच्या गणेशोत्सवात गणपती बाप्पाचा जो कोणी दर्शन घ्यायला येणार आहे त्याला गणपती बाप्पा काहीतरी आशीर्वाद नक्कीच देणार आहेत आणि हा आमचा वायदा आहे. आणि रीटा दीदी आमची इच्छा आहे की ही बातमी तुमचं चॅनल कलटकच्या माध्यमातून सगळ्यांना कळू. ऑब्विसली मी कळवणार आहे. चला चला बाहेर जाऊया आपण. होय, आले आले आले. सांगा मला. बरं झालं आले. अगं रीटा, मुलं तर काही सांगत नाहीये, तू तरी सांग आतमध्ये काय आहे? हो यार, सांग ना आम्हाला रीटा. हो रीटा लवकर सांग, माझी उत्कंठा खूप वाढते. हो भाऊ, सगळ्यांची उत्कंठा वाढते. ओय भिडू, ओय तू परत टेन्शन घेतोयस. ओय तुला सांगितलं ना, बर्फासारखं काळीत सुद्धा थंड ठेव. ओय आपल्या टप्पू सेनेची मुलं आहेत, देवाच्या कृपेने जे काही करतील ते अगदी चांगलंच करतील. होय होय, चल चल सांग आम्हाला रीटा. बरं बरं ठीक आहे, मी तुम्हा सगळ्यांना सांगते. टप्पू सेनाने असं प्रयोजन केलंय की आतमध्ये गेल्यानंतर बाप्पाच्या चरणी जो कोणी प्रार्थना करेल त्याला आशीर्वादाच्या रूपात बाप्पा नक्की काहीतरी देईल. जसं माझ्यावर पुष्पवृष्टी झाली. अरे वा, ओय कमाल झाली. म्हणजे मूर्तीमधून फुलं तुमच्यावर पडली? नाही तसं नाही झालं, पण कुठून तरी वरून फुलांचा वर्षाव झाला आणि त्यानंतर मला हे मोदक पण मिळाले. मोदकही मिळाले वरून? हो, आणि माहिती टप्पू सेनाचा हा प्रण आहे की आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची जो कोणी पूजा करायला येणार तो रिकाम्या हातून नाही जाणार. टप्पू सेना खूपच चांगला विचार केलाय. तुम्हाला खूप सारं पुण्य लाभणार. म्हणजे प्रत्येक दर्शनार्थीला देवाकडून काही ना काही भेट. सगळे किती खुश होतील ना. शंकर हो, कारण याला म्हणतात साक्षात आशीर्वाद. अगदी योग्य मेहता साहेब. वा 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 टप्पू सेना, किती सुंदर कल्पना उभारली आहे तुम्ही लोकांनी. वा वा बापूजी, टप्पू सेना टप्पू. ओ बरं आता कळलं की इतकी मोठी दानपेटी का ठेवलीये. अरे आशीर्वाद मिळाल्यावर सगळे खुश होऊन दानपेटीत काही ना काहीतरी टाकतीलच ना. समजलं का भिडे? हो हो समजलं. अरे बाबा काय बिझनेस माइंड आहे. शेवटी व्यापाराचाच मुलगा ना. ओ भिडे भाऊ, हे सगळं मी नाही शिकवलं टप्पूला. अरे मी कौतुक करतोय बाबा. अरे बाबा, मस्ती मजाक सोडा आणि ह्या गोष्टीची सर्वात चांगली बाजू बघा. ह्याची सर्वात चांगली बाजू आहे गणपती बाप्पा आपल्या डेकोरेशनचा खर्च स्वतःच करत आहेत. आम्ही काही जादू वगैरे दाखवून कोणालाही प्रसन्न वगैरे करणार नाही आहोत.
आम्ही फक्त लोकांना गणपती बाप्पाचा आशीर्वाद देऊ इच्छितो बस. वाह वाह. ब्रेकिंग न्यूज. यावर्षी गोकुळधाम सोसायटीमध्ये गणपती बाप्पा देतील साक्षात आशीर्वाद. आमच्या टप्पू सेनेचं असं म्हणणं आहे की गोकुळधाम सोसायटीमध्ये जो कोणी गणेश दर्शनाला येईल तो इथून रिकाम्या हाती नाही परतणार. तर तुम्ही लोक विचार करत असाल की बाप्पा स्वतः येऊन आशीर्वाद कसा देणार, तर या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायला तुम्ही लोक येऊ शकता गोकुळधाम सोसायटीमध्ये. दर्शनाची वेळ आहे संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत आणि तुम्हाला मिळणार आहे बाप्पाचा आशीर्वाद. आता बघायचं हे आहे की गोकुळधाम सोसायटीमध्ये कोण कोण येणार गणरायाचा आशीर्वाद घ्यायला. आम्ही सगळे गोकुळधाम रहिवासी प्रार्थना करतो की जास्तीत जास्त लोक बाप्पाच्या दर्शनाला येतील. मी रीटा रिपोर्टर कॅमेरामॅन आमिर इराणी सोबत कलतक. पप्पा संध्याकाळी गोकुळधामला जाऊया. हो बाळा. गोकुळधाम वाल्यांनी यावर्षी किती सुंदर डेकोरेशन केलंय ना. हो आज संध्याकाळी दर्शनाला जाऊया. ऐका मित्रांनो, आपण यावर्षी ना गोकुळधाम सोसायटीमध्ये दर्शन करायला जाऊया. हा पक्का जाऊया. या वर्षी गणपतीच्या दर्शनाला गोकुळधाम मध्येच जाऊ. बाय गाईज. मुलांनो, आम्हाला आत्ताच दाखवा ना तुम्ही आतमध्ये काय काय आयोजन केलंय ते. हो ना? बेटा प्लीज. हो ना. काय ना संध्याकाळी खूप गर्दी होणार, आम्हाला बघायला मिळेल ना मिळेल म्हणून आम्ही आताच दर्शन करून बघतो ना. हो बरोबर आहे. थांबा, थांबा. तुम्हा सगळ्यांना आज संध्याकाळी 4 वाजता दर्शन घ्यायला मिळणार आहे. ठीक आहे. अरे खूप तयारी करायची अजून बाकी हो, आहे. चला चला आतापासून सुरू करू तर संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल. हो आज संध्याकाळी 4 वाजता इतके लोक येणार की तुम्ही फक्त बघत राहा. चला, चला, मित्र. अरे ओय, काय आत्माराम, अरे इतके लोक येणार तर आपण क्राऊडला कंट्रोल कसं करणार? अरे कोणी नाही येणार रे बाबा. हे कलतक न्यूज चॅनल कोण बघतं? अरे नाही नाही असं नाही पोपटलाल. तुफान एक्सप्रेसच्या न्यूज चॅनल नाही आहे तर कलतकच्या न्यूज चॅनल आहे भाऊ. हो आणि त्यावरून हे तर लिव्ह प्रशासन आहे. प्रसारण, लाईव्ह टेलिकास्ट. हो सॉरी प्रसारण लिव्ह प्रसारण आहे. तर आतापर्यंत हजारो लोकांनी न्यूज बघितली असेल आणि संध्याकाळपर्यंत तर इथे लोकांचा तलाव साचेल. हो ना बापूजी? जेठालाल, तुला असं तर म्हणायचं नाही ना की लोकांचा सैलाब येणार आहे? हा तेच ते. सॉरी बरोबर. हे अरे बरोबर मग आहे. यात त्रास करून घेण्यासारखं काय आहे सांग? नाही मी कुठे त्रास करून घेतोय. हा सॉरी. अरे भाऊ पोपटलाल, यात त्रास करून घेण्यासारखं काहीच नाही. समजा की खरंच खूप सारे लोक आले तरी भक्तच आहेत ना, दर्शनाला आले आहेत. हो आणि जितके जास्त भक्तजन येतील आपल्यासाठी तितकीच गर्वाची गोष्ट आहे. होय. हं. अरे बाबांनो, तुम्ही काळजी नका करू. टप्पू सेना जे काही करेल ते विचार करूनच करेल. हा चला चला सगळ्यांनी आपापल्या घरी जा. चला. ओय चला बाबांना घरी चला. चल रे. 4 वाजता हा खाली ये अरे दया, आता मला सुद्धा थोडीशी काळजी वाटते. कशाची? अगं दर्शनासाठी मोठ्या संख्येत गर्दी जर जमा झाली तर कंट्रोल करणं खूपच कठीण होऊन जाईल. अरे टप्पूचे पप्पा तुम्ही काळजी करू ना, काही नाही होणार. अरे काय काळजी करू नका, काही नाही होणार. टप्पूनी कलतकच्या माध्यमातून साऱ्या जगाला सांगितलं आहे की जो कोणी गणपतीच्या दर्शनाला इथे येणार तो रिकाम्या हाती परत नाही जाणार. गणपती बाप्पा तर्फे आशीर्वादाच्या स्वरूपात काहीतरी नक्कीच मिळणार. विचार कर, अशा देवाजवळ आशीर्वाद घ्यायला कोण नाही येणार? मला तर वाटतं फक्त मुंबईमधूनच नाही तर आजूबाजूच्या परिसरातून सुद्धा भक्तजन येतील. आणि टप्पू सेनेचा काय बंदोबस्त आहे मला माहित नाही, पण समजा की कोणाला आशीर्वाद मिळाला आणि कोणाला नाही मिळाला तर लोक भांडणं करतील. अरे काही नाही होणार जेठ्या. माझा टप्पू सेनेवर पूर्ण विश्वास आहे. टप्पू सेना जे काही करते ते सगळ्या गोष्टींचा विचार करून करते. चल गोगी चल. पिंकू पडदा बंद कर. हो बंद कर. लवकर इथे ऐका. पिंकू, गोली, गोगी, तुम्ही तिघे इथे मंडपात राहून ज्यांना ज्यांना जो आशीर्वाद मिळायचा आहे त्याची तयारी कराल. ओके. आणि मी आणि सोनू बाहेर राहू. ओके ओके. टप्पू आज संध्याकाळी काय होणार आहे? मला तर खूप भीती वाटते रे. डोंट वरी सोनू, आतापर्यंत सगळं आपल्या प्लॅन नुसारच चालू आहे. पण फ्रेंड्स, आपली खरी परीक्षा आज संध्याकाळी 4 वाजता सुरू होणार. हो आज संध्याकाळी 4 वाजता आपल्याला समजणार की गोकुळधाम सोसायटी मध्ये किती लोक दर्शनाला येणार आणि किती देणगी येणार आहे. मित्रांनो, त्या देणगीवरून आपल्याला समजेल की आपण घेतलेलं कर्ज आपण फेडू शकणार आहोत की नाही. आणि जर ते उधार घेतलेले पैसे आपण फेडू नाही शकलो तर मग फ्रेंड्स विचार करा, ते धनराज श्रॉफ काका आपल्या सोबत काय काय करतील. लक्षात आहे ना ते काय बोलले होते? जर माझे पैसे मला वेळेत नाही मिळाले
तर ते कसे वसूल करायचे हे मला चांगलंच ठाऊक आहे. फ्रेंड्स, तुम्ही एवढा निगेटिव्ह विचार का करताय? असा विचार करा की आपला प्लॅन नक्कीच पार पडणार. सोसायटीमध्ये लोकांच्या रांगा लागू देत आणि एवढी देणगी हवी की आपण कर्जाने घेतलेले पैसे एका दिवसात फेडून टाकू. हो तर बोला गणपती बाप्पा. चला घाई करा फ्रेंड्स, आता 4 वाजायला थोडाच वेळ बाकी आहे. सो आर यू रेडी? ए भाऊ, चल चल चल. अरे नाही मला गोकुळधाम सोसायटी मध्ये गणेश दर्शनाला जायचं. अरे मला पण गोकुळधाम दर्शनालाच जायचंय. असं आहे होय? या चल 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 लवकर चल. असं कळलंय की गोरेगावच्या गोकुळधाम सोसायटीमध्ये निराळ्या प्रकारच्या गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे, जिथे बाप्पा भक्तांना कोणता ना कोणता आशीर्वाद नक्की अरे देतील. लवकर गोकुळधाम सोसायटी मध्ये चला ना. जास्त उशीर झाला तर मोठ्या लाईनीत उभं राहावं लागेल. हो. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. तुम्हा सर्वांचे गोकुळधाम सोसायटी गणेशोत्सव मंडळातर्फे हार्दिक स्वागत. या भक्तीने या, भावनेने या, श्रद्धेने या गणपती बाप्पाचे दर्शन करा आणि आशीर्वाद घेऊन जा. या इथे जो कोणी दर्शन घेईल तो भरल्या हातानेच परत जाईल. या सारे या. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे, प्लीज कोणीही रांग तोडू नका. थँक्यू. आणि तुमच्या लहान मुलांची काळजी घ्या, धक्कामुक्की करू नका. ओके, थँक्यू. गणपती बाप्पा. या चप्पल इकडे काढ. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मेहता साहेब, अंजली वहिनी, इतक्या सगळ्या भक्तांना आपल्या सोसायटी मध्ये बघून खूप आनंद होतोय. असं वाटतंय की आपण गोकुळधाम मध्ये नाही, कुठल्या तरी तीर्थस्थानावर आहोत. अगदी योग्य बोलतोयस पोपटलाल. इतके सगळे भक्तजन, खरंच आपल्या गोकुळधामसाठी गर्वाची गोष्ट. हो ना. रोशन आवजा. ओय काय झालं सोनिये? अरे छोटू, दर्शन घ्यायला किती भक्तजन आलेत. ओय आपल्या टप्पू सेनेने तर कमालच केले यार. जीव रे जीव मारी टप्पू सेना. चल चल खाली जाऊया. हो. गणपती बाप्पा. मोरया. गणपती बाप्पा. मोरया. टप्पूचे पप्पा, टप्पू सेनाने तर कमालच केली. बघा ना किती भक्तजन आलेत गणपती बाप्पाच्या दर्शनाला. हा गणपती बाप्पाचे आशीर्वाद आहे, अजून काय असणार दया. वा वा. हो बापूजी. तुम्ही लोक इथे आहात. चला लवकर खाली चला. हो ना. अरे अरे वा वा. बघितलं काकाजी? अरे बघा ना हो किती ना, छान ना. ते तिथे गजब झालं. होय. गोकुळधाम सोसायटीमध्ये इतके आजार कधीच नाही होते. हो ना मेहता साहेब? गर्दी बघ ना. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा. मोरया.
गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. ओम गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. ओम गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. ओम गणपतये नमो नमः. चला तर मग आपण सुद्धा रांगेत उभं राहूया दर्शन करायला. हा हो हो चला चला. अरे काय चला भिडे, रांग अब्दुलच्या दुकानापर्यंत पोहोचली आहे. अरे पण आपल्याला रांगेत उभं राहायची काय गरज आहे? आपण तर सोसायटीतले आहोत, आपल्याला डायरेक्ट दर्शन मिळायला हवं ना. नाही 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 पोपटलाल, आपण नियम नाही तोडले पाहिजेत. नियम सर्वांसाठी समान असतात. हो भिडे, आपण नियम तोडणार नाही आहोत, पण टप्पू सेनाशी बोलू शकतो ना की त्यांनी आपल्यासाठी काही वेगळा बंदोबस्त केलाय की आपल्याला सुद्धा रांगेतच उभं राहायचंय. हे हं? होऊ शकतं. हा तर चला बोलून बघूया. चला 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 भाऊ चला. मी बोलतो बाजूला बाजूला या. अरे या होय. काय, कुठे या? कुठे या? कोण हा, तुम्ही? काय किती माणसं आहात? म्हणजे काय? दर्शन करायचं ना तुम्हाला? हो हो तर एक काम करा, 50-50 रुपये प्रत्येकी द्या. माझे मित्र रांगेमध्ये उभे आहेत, तर तुम्हा लोकांचं दर्शन पटापट होऊन जाईल. कोण आहे हा? ही हिम्मत आमच्या गोकुळधाम सोसायटीमध्ये येऊन हे धंदे करतोस तू? काय धंदे करतोस तू? सोडणार नाही मी. अरे काय झालं रे, काय झालं? त्याला असं पकडलं का तुम्ही? अरे भाऊ पळ पळ. अरे हे तर याचे सोबतच आहेत. पकडा या ना, पकडा. काय झालं तुला? अरे भिडेला जाऊ धरलाय मी. ब्लॅक मार्केटिंग करतात. हा गपचूप उभे राहा, सोडणार नाही कोणाला मी. कुठे पळून जाताय तुम्ही? ब्लॅक मार्केटिंग करतात. गोकुळधाम सोसायटीमध्ये करतो ब्लॅक आणखी मार्केटिंग. किती लोक आहेत तुमचे? हा एक वरिष्ठ युवा असा पत्रकार असताना हे असे काळे धंदे करण्याची हिंमत कशी झाली तुमची? मी तुमचं सगळं जग हलवून टाकेन. हळूहळू. देवाच्या दर्शनासाठी काळाबाजारी करता तुम्ही. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. तुम्ही आमच्या भक्तीचं व्यापारीकरण केलं. अरे आमच्या श्रद्धेची मस्करी करताय तुम्ही. अरे पैसे देऊन आम्ही जर दर्शन केलं ना तर आमच्या दर्शनाला काही अर्थ नाही. देवाला फक्त आपल्याकडून प्रार्थना हवी असते आणि तुम्ही काय करताय? व्यापार. आणि काय रे तुम्ही लोक देवाच्या दर्शनासाठी काळाबाजारी करून पैसे कमवायला बघता. त्यापेक्षा चांगल्या मनाने भगवंताची भक्ती करा. मग भगवंत त्याहूनही जास्त पैसे तुम्हाला देतील. हो जरा बघा. कळलं? आम्ही कान पकडून माफी मागतो काका. असं पुन्हा नाही करणार. माफ करा. ठीक आहे जा 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 जा. पण यापुढे असं काही करायचं नाही. आणि केलं तर मी सोडणार नाही तुम्हा लोकांना. जा जा जा. निघा. चला काय झालंय? अरे टप्पू, तुम्हाला माहित नाहीये इथे दर्शनासाठी काळा बाजार चालला होता. 4-5 लोक घुसले होते, काळा बाजार करत होते. बरं टप्पू, आता तू आम्हाला सांग की दर्शन करण्यासाठी आम्हाला काय करायचंय? रांगेत उभं राहायचंय की मग? सोसायटी वाल्यांना रांगेत उभं राहायची गरज नाहीये. तुम्हा लोकांसाठी वेगळ्या रांगेची व्यवस्था केली आहे. अरे वा. तुम्ही सगळे मेहता अंकलच्या घराजवळून रांग लावून उभे राहा. नंतर सगळे जण एक एक करून दर्शनाला येऊ शकता. व्हेरी गुड. थँक्यू थँक्यू थँक्यू. खूप मस्त पोरांनो, शाबास. चला.
मित्र हो, आशीर्वादाचा खरा अर्थ म्हणजे सद्भावनेची अभिव्यक्ती. आपल्याला आपल्या आई बाबांकडून, गुरुजी आणि देव सगळ्यांचे आशीर्वाद मिळतात. आणि आता गोकुळधाम सोसायटीमध्ये गोकुळधामच्या रहिवाशांच्या मनात एक प्रश्न आहे की आता गणपती बाप्पाचा आम्हाला काय आशीर्वाद मिळणार आहे. अरे हे तर मी तुम्हाला सांगू शकत नाही की आता गोकुळधाम वासियांना काय आशीर्वाद मिळणार आहे, पण एवढं नक्की सांगू शकतो की त्यांना आशीर्वाद मिळताना बघाल तर तुमच्या ओठांवर स्मित हास्य नक्की येणार. यासाठी तुम्हाला माझ्यासोबत बघावं लागेल रंगारंग गणेशोत्सव गोकुळधाम सोसायटीमध्ये. म्हणजेच माझ्यासोबत बघत राहा गोकुळधामची दुनियादारी, हसत राहा. वा गणपती बाप्पा वा, तुम्ही माझ्यावर खूप कृपा केली. शेठजी, जे काम तुम्ही आजवर नाही केलं ते गणपती बाप्पाने एका क्षणात करून दाखवलं. काय काय दिलं? इन्क्रीमेंट लेटर. रिटायरमेंट लेटर? नाही, रिटायरमेंट लेटर नाही, इन्क्रीमेंट लेटर म्हणजे पगार वाढवायचं पत्र. यात काय लिहिलंय माहितीये का, की तुम्ही माझा पगार 20% वाढवणार आहे. अरे वा. गणपतीजीने सांगितलंय तर पगार तर तुमचा वाढणारच. थँक्यू. बस कधीपासून वाढणार ते मी तुम्हाला आता नाही सांगू शकणार.